हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा अकाउंट्स प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल सेट 2 करत आहे. याच्यामध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार. ठीक आहे. याच्या आधी आपण पहिला सेट सॉल्व्ह केला आहे, ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. असेच आपण पेपर सेट सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत पहिलेचा व्हिडिओ नाही बघितला पेपर 1, तो पण व्हिडिओ बघून घ्या. आणि पेपर 2 आता आपण पोस्ट करत आहे. असेच आपण 5 जे सेट आहेत ते कव्हर करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुम्ही जर व्हिडिओला लाईक कराल तर मला मोटिवेशन मिळेल, मला प्रोत्साहन मिळेल की तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत चॅनलला, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवणं पण आता कमी केलं. आधी आपण 4 ते 5 व्हिडिओ डेली पोस्ट करायचं, पण आता बघा आपण 1 ते 2च व्हिडिओ पोस्ट करत आहे. का बरं? कारण की तुमचा सपोर्टच नाही आहे. जर तुमचा सपोर्ट नाही आहे तर मी व्हिडिओ कसा बनवणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहू. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. अ चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन हॅज 250 मेंबर्स विथ द अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹5,000 each. ठीक आहे. द सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग 2021 to 2022 was 11,25,000. ठीक आहे. Which includes 65,000 of the year 2020-21 and 25 for the year 2022-23. What is the amount outstanding subscription for the year 2021-22? मीन्स काय म्हटलेलं आहे, एका मर्यादा संस्थेचे 250 सभासद आहेत आणि प्रत्येकाची वार्षिक वर्गणी 5,000 आहे. ठीक आहे. 2021 ते 22 या वर्षात प्राप्त झालेली वर्गणी 11,25,000 आहे. ठीक आहे. ज्यामध्ये 65,000 ही 2020 ते 21 साठी आणि 25,000 ही 2022 ते 23 साठी आहे. तर 2021-22च्या या वर्षासाठी थकबाकी वर्गणी किती आहे हे आपल्याला काढायचे. ठीक आहे. तर बघा, गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर गिवन व्हॅल्यू म्हणजे इथे मेंबर्स दिलेले आहे, 250 मेंबर्स आहे. अॅन्युअल सबस्क्रिप्शन जे दिलेले आहे ते किती आहे, 5,000 आहे. रिसिव्ड दिलेला आहे 2021-22 ला 11,25,000. ठीक आहे. व्हॅल्यू इन्क्लुड्स कशी आहे, 65,000 जी आहे ती आहे 2021 ची आणि 25,000 जी आहे 22-23. ठीक आहे. आता बघा, आउटस्टँडिंग जर आपल्याला काढायचं असेल तर फॉर्म्युला दिलेला आहे. आउटस्टँडिंग काय, टोटल ड्यू मायनस ऍक्च्युअल रिसिव्ह. ठीक आहे. आउटस्टँडिंग काढायचा फॉर्म्युला काय, टोटल ड्यू मायनस ऍक्च्युअल ड्यू. याच्या आधी आपण फॉर्म्युल्याचे पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचे आणखी चांगले प्रॅक्टिस आहे. तर बघा, टोटल ड्यू आपल्याला दिला तर किती आहे, 250 इंटू 5 मीन्स किती झाले, 12,50,000. बरोबर आहे. कारण की इथे दिला 250 मेंबर्स आणि 5,000 त्याची वर्गणी. तर बघा, ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ह किती झाली, 2021 आणि 22ला 11,25,000 मायनस 65,000 मायनस 25,000 मीन्स ऍक्च्युअल रिसिव्ह झाली 10,35,000. आणि आउटस्टँडिंग आपल्याला काढायचं आहे तर आपण टोटल ड्यू किती होतं, 12,50,000. तर 12,50,000 मध्ये 10,35,000 मायनस करू आपण, जे ऍक्च्युअल रिसिव्ह झाली होती. तर किती आउटस्टँडिंग आहे, 2,15,000 मीन्स 2,50,000 काय इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. असे जे क्वेश्चन्स येतात ते मिनिमम 10 क्वेश्चन्स, मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन्स असतात आणि 8 ते 10 क्वेश्चन्स पण आपल्यासाठी खूप आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे क्वेश्चन्स जे आहे थोडा समजायला क्रिटिकल असतात, कॅल्क्युलेशन बेस्ड असतात, त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला खूप जास्त करावी लागेल, जेणेकरून कोणता पण जर एक्झाम्पल आला तर त्याला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता बघा, सेकंड म्हटलेलं आहे, ओपनिंग डेटर्स कलेक्शन फ्रॉम डेटर्स अँड डिस्काउंट अलाउड वेअर 3,15,000, 18,30,000 and 35,000 respectively. If the closing debtors were 20% of credit sale of the period, then what will be the closing debtors and credit sale? बघा काय म्हटलेलं आहे, प्रारंभिक थकवा ग्राहकाची रक्कम 3,15,000 वसूल केलेली. ठीक आहे. 3,15,000 वसूल केलेली रक्कम 18,30,000 आणि सवलत दिलेली रक्कम आहे 35,000. जर समापन थकवा ग्राहकांची एकूण रक्कम उधारी विक्रीच्या 20% इतकी असेल तर समापन थकवा ग्राहक आणि उधारी याचे विक्री मूल्य काय असेल. ठीक आहे. तर बघा, गिवन व्हॅल्यू दिली आहे, ओपनिंग डेटर्स 3,15,000, कलेक्शन फ्रॉम डेटर्स 18,30,000, डिस्काउंट अलाउड 35,000 आणि क्लोजिंग डेटर्स आहे 20% ऑफ क्रेडिट सेल. तर बघा, फॉर्म्युलेस दिलेले आहे. कोणी तुम्हाला हे फॉर्म्युला असे सांगणार नाही की याच्यामध्ये असाही फॉर्म्युला अप्लाय होतो म्हणून. तर बघा, फॉर्म्युला काय, क्रेडिट सेलचा कलेक्शन प्लस डिस्काउंट अलाउड प्लस क्लोजिंग डेटर्स मायनस ओपनिंग डेटर्स.
ठीक आहे. किंवा क्लोजिंग डेटर्स जे आहे ते 20% ऑफ क्रेडिट सेलच्या, म्हणजे क्रेडिट सेल किती झालं आपल्याला 20% ऑफ क्रेडिट सेल. तर बघा क्रेडिट सेल सपोज आपल्याजवळ एक्स आहे, तर क्लोजिंग डेटर्स आपल्याजवळ किती आहे, त्याच्या 20% आहे म्हणजे 0.20 इंटू एक्स. जर फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे क्रेडिट सेलचा, तर बघा कलेक्शन 18,30,000, डिस्काउंट अलाउड 35,000, 20% डिस्काउंट, ठीक आहे, क्लोजिंग डेटर्स आणि 3,15,000 ओपनिंग डेटर्स. ठीक आहे. तर याला जर कॅल्क्युलेट केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याजवळ किती येत आहे 90,37,500 मीन्स इतका काय आहे क्रेडिट सेल आहे. आता क्रेडिट सेल म्हणजे आपल्याला क्लोजिंग डेटर्स काढायचा, तर क्लोजिंग डेटर्स किती आहे 20% क्लोजिंग सेल्सच्या. तर जर 19,37,500 मीन्स 19,37,500 चे जर आपण 20% काढले तर 3,87,500 मीन्स किती आहे 3,87,500 म्हणजे फर्स्ट जे आहे ते आहे आन्सर 3,87,500 आणि 19,37,500 काय आहे क्लोजिंग डेटर्स आणि क्रेडिट सेल. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, ओपनिंग इन्व्हेंटरी 9,600, परचेस लेस रिटर्न 11,850, सॅलरीज 3,200, वेजेस 750, कमिशन ऑन परचेस 200, कॅरेज आउटवर्ड 300, सेल्स 24,900, क्लोजिंग इन्व्हेंटरी 1,500, कॅरेज ऑन परचेस 1,000, कम्प्युट ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. आता इतक्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे, त्यानुसार आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, प्रारंभिक साठा 9,600, खरेदी वजा परतावा 11,850, पगार 3,200, मजुरी 750, खरेदीवर कमिशन 200, वाहतूक खर्च 300, विक्री 24,900, समाप्ती साठा 3,500, खरेदी वाहतूक 1,000. तर एकूण नफा प्रॉफिट मीन्स ग्रॉस प्रॉफिट किती आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेली आहे बघा, गिवन व्हॅल्यू आहे ओपनिंग स्टॉक, नेट परचेस, वेजेस, कमिशन, कॅरेज परचेस, सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक्स मीन्स इतक्या व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. बरोबर आहे. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जर बघायचं असेल तर इतकी जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्याच्यात आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. तर बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट कॉस्ट मायनस क्लोजिंग स्टॉक. बघा 9,600 जे आपलं ओपनिंग स्टॉक होतं, परचेस होतं आपला 11,500 प्लस 750 जे होतं आपलं वेजेस होते, 200 आपलं कमिशन्स होतं. बरोबर आहे. आणि 1,000 रुपये आपलं काय होतं वाहतूक मीन्स कॅरेज. ठीक आहे. त्याच्यातनं 3,500 आपण क्लोजिंग स्टॉक मायनस केला तर किती राहिले आपल्याजवळ 19,900. बरोबर आहे. सेल्स जो होता आपला 24,900 होता 24,900, तर 24,900 मध्ये 19,900 मायनस केले तर किती राहिले 5,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो किती आहे 5,000. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और लॉस. परचेस 30,000, सेल 15,000, कॅरेज इनवर्ड 2,400, ओपनिंग स्टॉक 10,000, परचेस रिटर्न 1,000, क्लोजिंग स्टॉक 36,000. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, एकूण नफा और तोटा और ग्रॉस प्रॉफिट, खरेदी आहे 30,000, विक्री 15,000, आतल्या वाहतुकीचा खर्च 2,400, प्रारंभिक साठा 10,000, खरेदी परतावा 1,000, समाप्ती साठा 36,000. तर आपल्याला काय करायचं आहे ग्रॉस प्रॉफिटच कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं आपण आता फॉर्म्युला लावलेला आहे तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर बघा गिवन व्हॅल्यू आपल्याजवळ काय दिलेले आहे, परचेस आहे 30,000, परचेस रिटर्न आहे 1,000, सेल्स दिलेला आहे 15,000, कॅरेज इनवर्ड 2,400, ओपनिंग स्टॉक 10,000 अँड क्लोजिंग स्टॉक 36,000. तर ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. बरोबर आहे. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस परचेस रिटर्न प्लस कॅरेज इनवर्ड मायनस क्लोजिंग स्टॉक. तर नेट परचेस आपल्याला जो किती आहे 30,000 मायनस 1,000 मीन्स 29,000 नेट परचेस आहे. तर बघा 10,000 प्लस 29,000 प्लस 2,000 मायनस 36 क्लोजिंग स्टॉक. तर किती आले 5,400. तर ग्रॉस प्रॉफिट जो होता आपल्याजवळ किती होता 15,000चा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल होता. तर सेल मायनस 5,400, तर 9,600चा काय आला आपल्याजवळ सेल म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आला. तर करेक्ट आन्सर किती आहे 9,600. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, ओपनिंग स्टॉक 1,50,000, कॅश सेल 1,20,000, क्रेडिट सेल 2,30,000, क्लोजिंग स्टॉक इज नील, सेलिंग प्राइस इज 125% ऑफ द कॉस्ट, कम्प्यूट परचेस. बघा काय आहे, प्रारंभिक साठा 1.5 लाख, रोख विक्री 1,20,000, उधारी विक्री 2,30,000, समाप्ती साठा 0.
विक्री किंमत ही खर्चाच्या 125% आहे. खरेदी किंमत किती आहे ते शोध. बरोबर आहे. तर बघा काय गिवन व्हॅल्यू आपल्याजवळ ओपनिंग स्टॉक दिला आहे 1.5 लाख, कॅश सेल्स दिलेला आहे 1,20,000, क्रेडिट सेल्स दिला आहे 2,30,000, क्लोजिंग स्टॉक जो दिला आहे नील आणि सेलिंग प्राइस दिलेला आहे 125% ऑफ कॉस्ट प्राइस. या 5 व्हॅल्यू आपल्याला गिवन दिलेल्या आहे. ठीक आहे. आता बघा फॉर्म्युला काय, सेलिंग प्राइस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस इंटू 1.25%, कारण की 125% म्हटलं आहे. तर कॉस्ट प्राइस म्हणजे काय, सेलिंग प्राइस डिवाइड बाय 1.25, तर आपल्याला कॉस्ट प्राइस मिळेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मीन्स ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल्स म्हणजे काय, कॅश सेल प्लस क्रेडिट सेल म्हणजे सेल, आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स. ठीक आहे. हे फॉर्म्युलेज आपल्याजवळ दिलेले आहेत. हे कोणीच सांगणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे सगळे. ठीक आहे. तर बघा सोल्युशन काय दिलेलं आपल्याला, टोटल सेल किती आहे 1,20,000 प्लस 2,30,000 कॅश आणि क्रेडिटचा, तर टोटल सेल झाला 3,50,000. आता कॉस्ट प्राइस ऑफ सेल जर पाहिलं तर 3,50,000 डिवाइड बाय 1.25, तर किती आलं 2,80,000. आता कॉस्ट ऑफ गुडचा फॉर्म्युला अप्लाय केला, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉकचा, तर किती आला आपल्याजवळ 2,80,000 मायनस 150 मायनस 0. तर परचेस जर पाहिलं तर 280 मायनस 150 म्हणजे किती आहे 1,30,000. तर खरेदी कॉस्ट किती आहे परचेसची 1,30,000. ठीक आहे. नेक्स्ट 6, opening and closing balance of debtors are 30,000 and 40,000 respectively. Cash collected from debtors rupees 2,40,000. Discount allowed is 15,000 from prompt payment. Bad debts 10,000. The total goods sold on credit are. ठीक आहे, हे काढायचं आहे, टोटल गुड्स ऑन क्रेडिट काढायचं. बघा उधारीदारांचे प्रारंभी शिल्लक 30,000 आणि समाप्ती शिल्लक 40,000 आहे. उधारीदारांकडून रोख वसुली 2,40,000 आहे. त्वरित भरण्यासाठी सवलत 15,000 दिली आहे. खराब खर्च 10,000 आहे. एकूण उधारीवर विक्री केलेल्या वस्तूंची रक्कम किती आहे ते सांगा. ठीक आहे. तर बघा काय गिवन आपल्याला दिलेलं आहे, ओपनिंग डेटर्स दिलेला आहे 30,000, क्लोजिंग डेटर्स दिलेला आहे 40,000, कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स दिला आहे 2,40,000, डिस्काउंट अलाउड दिला आहे 15,000 आणि बॅड डेट्स 10,000. तशा 5 व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा, क्रेडिट सेलचा क्लोजिंग डेटर्स प्लस कॅश कलेक्टेड प्लस डिस्काउंट अलर्ट प्लस बॅड डेट्स मायनस ओपनिंग डेटर्स, हा फॉर्म्युला आहे. तर बघा की क्रेडिट सेल्स म्हणजे काय, 40,000 क्लोजिंग डेटर्स आहे, 2,40,000 कॅश कलेक्टेड आहे, 15,000 जे आहे ते आपल्याजवळ डिस्काउंट अलाउड आहे, त्याच्यानंतर 10,000 बॅड डेट्स आहे, त्याच्यातनं आपण ओपनिंग डेटर्स मायनस केलं तर किती राहिले आपल्याजवळ 2,75,000. करेक्ट आन्सर किती आहे 2,75,000 करेक्ट आन्सर. नेक्स्ट 7, if trader net amount to 18,000 and gross profit is 60% of sale and his net profit is 40% of sale, his expenses are. बघा काय म्हटलंय, जर वापरायाची निव्वळ विक्री 18,000 असेल आणि त्याचा एकूण नफा मीन्स ग्रॉस प्रॉफिट विक्रीच्या 60% एवढा असेल आणि निव्वळ नफा मीन्स नेट प्रॉफिट विक्रीच्या 40% एवढा असेल, तर त्यांचा खर्च किती आहे. ठीक आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर बघा गिवन व्हॅल्यू काय दिली आपल्याला, नेट सेल्स दिलेला आहे 18,000, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 60,000 आणि नेट प्रॉफिट दिला 40% ऑफ सेल, 60% अँड 40%. तर फॉर्म्युला बघा ग्रॉस प्रॉफिटचा काय, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल इंटू 60%, नेट प्रॉफिट म्हणजे सेल इंटू 40% आणि एक्सपेन्सेस म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मायनस नेट प्रॉफिट. ठीक आहे. तर बघा ग्रॉस प्रॉफिट काढायचा तर 18,000 दिला, 18 इंटू 60% म्हणजे 10,800. नेट प्रॉफिट 40% म्हणजे 18,000 इंटू 40% म्हणजे 7,200 आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय, ग्रॉस प्रॉफिट मायनस नेट प्रॉफिट 10,800 मायनस 7,200, तर किती आहे 3,600. तर 3,600 काय आहे त्याचा एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8, a firm had a capital balance of 1 lakh at the beginning of the year. At the end of the year, the firm has a total asset of rupees 1,50,000 and total liability of rupees 70,000. If total withdrawal during the period were 30,000, what was the amount of net profit or net loss for the year? ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, एका फर्मच्या वर्षाच्या सुरुवातीला भांडवल शिल्लक 1 लाख होते. वर्षाच्या शेवटी त्या फर्मचे एकूण मालमत्तेची रक्कम 1.5 लाख आणि एकूण देणी 70,000 आहे. त्या कालावधीत एकूण काढणी 30,000 झाली असेल तर त्या वर्षात निव्वळ नफा तोटा किती आहे. ठीक आहे. तर बघा काय केलेलं आहे आपल्याला, गिवन काय आहे, कॅपिटल बॅलन्स मीन्स बिगिनिंग आहे 1 लाख, टोटल असेट ऍट द एंड आहे 1,50,000,
टोटल लायबिलिटी आहे 70,000 आणि विड्रॉल ड्युरिंग द इयर आहे 30,000. मीन्स 4 व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला नेट प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे. तर बघा फॉर्म्युला काय, कॅपिटल ऍट द एंड टोटल असेट मायनस टोटल लायबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट ऑर लॉसचा कॅपिटल ऍट द एंड प्लस विड्रॉल मायनस कॅपिटल ऍट द बिगिनिंग. तर बघा कॅपिटल ऍट द एंड किती आहे, 1,50,000 जो होता आपल्याजवळ, बरोबर आहे. टोटल असेट्स मायनस टोटल लायबिलिटी तर किती आलं, 80,000. नेट प्रॉफिट म्हणजे काय, कॅपिटल एंड प्लस विड्रॉल, तर 80 प्लस 30,000 मायनस 1 लाख, तर किती आलं 10,000 प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर काय आहे, फर्स्ट 10,000 प्रॉफिट. नेक्स्ट 9th, a trial balance as at 31st December contain the following information: 12% bank loan 50,000, interest paid 3,800, was the interest debited to the profit and loss account. ठीक आहे. बघा 31 डिसेंबर रोजीच्या ट्रायल बॅलन्स मध्ये पुढील माहिती आहे. 12% कर्ज, बँक कर्ज 50,000, व्याज भरले आहे 3,800. नफा तोटा खात्यात डेबिट केलेले व्याज किती आहे. तर बघा गिवन काय, 12% बँक लोन आहे, 15% आणि इंटरेस्ट पेड आहे 3,800. तर काय फॉर्म्युला आपला होईल इंटरेस्ट ऑन बँक लोनचा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम. रेट दिलेला आहे 12% पर एनम आणि टाइम दिलेला आहे 1 इयर. तर 50,000 वर 12% 1 इयर मीन्स 6,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे, 6,000. ठीक आहे. नेक्स्ट 10th, बघा काय म्हटलंय, द क्लोजिंग कॅपिटल ऑफ मिस्टर एक्स ॲज अ on 31st/3/2023 was 4 lakh. On 1/4/2023 his capital was 3,50,000. His net profit for the year ended is 3/3/23 was 1 lakh. He introduced 30 lakh as additional capital in February 2023. Find out the amount drawn by Mr. X for his personal expenses. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, श्री एक्स यांच्या 31/3/2000 रोजीच्या समाप्ती भांडवल क्लोजिंग स्टॉक, ठीक आहे, क्लोजिंग कॅपिटल 4 लाख होता. 1/4/2022 रोजी त्यांचे भांडवल 3,50,000 होते. 31/3/2000 रोजी संपलेल्या वर्षाचा निव्वळ नफा 1 लाख होता. त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये 30 अतिरिक्त भांडवल म्हणून घातले. तर श्री एक्सच्या वैयक्तिक खर्चासाठी किती रक्कम काढली आहे. बघ काय व्हॅल्यू गिवन आहे बघून घ्या पहिलं. क्लोजिंग कॅपिटल दिलं आहे 31 मार्च 2030 ला 4 लाख. ओपनिंग कॅपिटल दिलं आहे 1/4/2022 ला 3,50,000. नेट प्रॉफिट ऑफ द इयर आहे 1 लाख आणि ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे 30,000. तर बघा ड्रॉइंगचा फॉर्म्युला काय, ड्रॉइंग इक्वल्स टू ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट प्लस ऍडिशनल कॅपिटल मायनस क्लोजिंग स्टॉक. तर बघा 3,50,000 प्लस 1 लाख प्लस 30,000 मायनस 4 लाख, तर किती आले 80,000. तर खर्चाची काढलेली रक्कम किती आहे 80,000. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर असेच कंटिन्यू व्हिडिओ सुद्धा मी बनवू शकणार, पण जर तुमचा सपोर्ट नसला तर मी इथे व्हिडिओज नाही बनवू शकणार. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF ज्यांनी आतापर्यंत नाही परचेस केली ते पण परचेस करून घ्या, कारण की ती खूप तुम्हाला कामात येणार आहे. ठीक आहे. ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर PDF व्हॉट्सअप करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. आता बघा नेक्स्ट दिलेलं आहे 11, एक्स अँड वाय आर पार्टनर्स विथ द कॅपिटल ऑफ ₹50,000 अँड 30,000 रिस्पेक्टिव्हली. इंटरेस्ट पेड ऑन कॅपिटल इज 10% per annum. If the profit earned by firm are 4,800, what will be the interest on capital for X and Y? ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, X आणि Y भागीदार आहेत, त्यांची भांडवली अनुक्रमे 50,000 आणि 30,000 आहेत. ठीक आहे. भांडवलावर देय व्याज 10% वार्षिक आहे. जर फर्मने 4,800 नफा मिळवला असेल तर X आणि Y साठी भांडवलावर व्याज किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर बघा क्या गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला सगळ्यात पहिले. तर बघा कॅपिटल ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला 50,000. त्याच्यानंतर सेकंड कॅपिटल ऑफ वाय दिलेला आहे 30,000. इंटरेस्ट रेट ऑन कॅपिटल दिलेला आहे 10% पर एनम आणि प्रॉफिट अर्न बाय फर्म दिलेला आहे 4,800. ही व्हॅल्यू आपल्याला काय आहे गिवन आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा बघा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल इंटू रेट इंटू टाइम. ठीक आहे. टाइम जो दिलेला आहे तो आपल्याला इथे दिला नाही आहे, तर आपण 1 इयर काय करू त्याला ऍज्युम करू. तर बघा इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्ट ऑफ एक्स 50,000 वर 10% म्हणजे 5%, इंटरेस्ट ऑफ वाय 30,000 10% म्हणजे 3,000. तर टोटल इंटरेस्ट किती झाला 8,000. ठीक आहे.
आता रेशिओ ऑफ कॅपिटल जो दिला होता तो किती आहे 50 आणि 30चा, म्हणजे किती आहे 5:3. तर एक्सने किती दिलेले आहे 4800, तर 5/8 त्यांचा रेशिओनुसार 3000 त्यांनी दिले एक्सने, आणि 4/3/8 डिवाइड केलं तर 1800 जे आहे ते वायने दिलेलं. आन्सर किती येईल 3000 आणि 1800 फर्स्ट. ओके. नेक्स्ट 12. Average profit 3,72,000. Normal rate of return 12%. Total assets 68 lakh. Outside liability 42 lakh. Calculate the value of goodwill under the capitalization method. ठीक आहे. बघा, सरासरी नफा 3,72,000. सामान्य परतावा दर 12%. एकूण मालमत्ता 68 लाख. बाह्य देणी 42 लाख. भांडवलीकरण पद्धतीने गुडविलचे मूल्य किती आहे ते शोधा. ठीक आहे. तर बघा, गिवन व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, ऍव्हरेज प्रॉफिट दिले आहे 3,72,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 12%. टोटल असेट दिला आहे 68 लाख अँड आउटसाइड लायबिलिटी दिली आहे 42 लाख. ठीक आहे, ही व्हॅल्यू गिवन. आता बघा फॉर्म्युला बघून घेऊ पहिले. बघा, कॅपिटल एम्प्लॉयडचा फॉर्म्युला काय, टोटल असेट मायनस आउटसाइड लायबिलिटी. नॉर्मल कॅपिटल रिक्वायर्डचा फॉर्म्युला ऍव्हरेज प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, आणि गुडविलचा फॉर्म्युला नॉर्मल कॅपिटल रिक्वायर्ड मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. ठीक आहे. तर बघा, कॅपिटल एम्प्लॉयड जे आहे ते 68 लाख मायनस 42 लाख म्हणजे किती झाले 26 लाख. आता नॉर्मल कॅपिटल रिक्वायर्ड जे आहे तर 3,72,000 जे आपल्या सामान्य ऍव्हरेज प्रॉफिट होता इंटू 100 डिवाइड बाय 10 मीन्स किती आला 31 लाख. तर 31 मायनस 26 करू तर 5 येईल, मीन्स 5 लाख जे आहे ते काय आहे गुडविलचे मूळ किंमत आहे, मीन्स कॅपिटलाइज मेथड नुसार. ठीक आहे. नेक्स्ट 13. द प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 years आर 42,000, 39,000 अँड 45,000. फाइंड आउट द गुडविल ऑफ 2 year परचेस. बघा, मागील 3 वर्षाचे नफे अनुक्रमे 42,000, 39,000 आणि 45,000 आहेत. 2 वर्षाच्या खरेदीच्या आधारावर गुडविलची रक्कम शोधा. ठीक आहे. तर बघा, गिवन व्हॅल्यू काय किती दिलं आहे, प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years दिलेला आहे 42,000, 39,000 अँड 45. नंबर ऑफ इयर्स किती दिले आहे परचेसचे 2 years. ठीक आहे. बघा, ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे तर सम ऑफ प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स कॅल्क्युलेट करू, आणि गुडविल जर काढायचं आहे तर ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ठीक आहे. तर बघा, ऍव्हरेज प्रॉफिट जर काढायचं आहे तर तिघांचं ऍडिशन केली डिवाइड बाय 3 तर किती आलं 42,000. आता 42,000 ला इंटू 2 नंबर ऑफ इयर्स किती आहे 2 वर्षात किती आले 84,000. तर करेक्ट आन्सर किती आहे याला 84,000. ठीक आहे. नेक्स्ट 14. बघा काय म्हटलेलं आहे, एक्स अँड वाय शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ 4:3. दे ऍडमिट झेड विथ द 3/7 ऑफ द शेअर. ठीक आहे. विच ही गेट 2/7 फ्रॉम द एक्स अँड 1/7 फ्रॉम द वाय. व्हॉट विल बी द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. आता इथे आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काढायचा आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, एक्स अँड वाय नफ्यात आणि तोट्यात 4:3 प्रमाणात भागीदारी करतात. ते झेडला भागीदारी घेतात आणि त्याला 3/7 हिस्सा मिळतो. त्यात एक्स कडून 2/7 आणि वाय कडून 1/7 मिळतो. तर नवीन वाटपाचा अनुपात काय असेल. ठीक आहे. तर बघा, गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे सगळ्यात पहिले, तर गिवन बघा ओल्ड रेशो दिलेला आपला एक्स अँड वायचा 4:3. झेड ऍडमिट झाला तर 3/7 जो शेअर आहे विच 2/7 एक्स आहे आणि 1/7 फ्रॉम वाय आहे. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला काय आपला होईल, न्यू शेअर ऑफ एक्स म्हणजे ओल्ड शेअर मायनस झेड शेअर गिवन टू झेड. न्यू शेअर ऑफ वाय काय ओल्ड शेअर मायनस शेअर गिवन टू झेड, अँड न्यू शेअर ऑफ झेड म्हणजे गिवन बाय 3/7. ठीक आहे. तर बघा काय आहे, टोटल ओल्ड शेअर जो आहे तो 7 पार्टचा आहे. त्याच्यातला 4/7 जो पार्ट आहे तर 4/7 मधनं 2/7 मायनस करू तर किती येणार 2/7, आणि वाय मधनं जर 3/7 पार्ट आहे तर त्याचा 1/7 पार्ट जर गेला तर किती राहिला 2/7 पार्ट, आणि झेडचा जो शेअर आहे तो किती आहे 3/7. तर याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचा रेशो किती येईल 2:2:3. तर सेकंड जे आहे ते आपलं काय आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. तुम्ही करून पहा, याला सॉल्व्ह करून पहा, तेव्हाच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार, टाइम मॅनेजमेंट होणार, अदरवाइज नाही. नेक्स्ट 15. A, B, C and D are partners sharing profit and loss equally. ठीक है. They change their profit and sharing ratio is 2:2:1:1. How much will C sacrifice? ठीक है. बघा काय म्हटलं आहे, A, B, C आणि D हे भागीदार आहेत आणि एकूण नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतात. त्यांनी नफा वाटपाचे प्रमाण 2:2:1:1 असे केले.
तर सी किती हिस्सा गमावेल मीन्स सॅक्रिफाईस करेल. तर बघा गिवन व्हॅल्यू काय आपल्याजवळ ओल्ड रेशो दिलाय ABCDचा 1:1:1. ठीक आहे. त्यानंतर न्यू रेशो जो आहे तो 2:2:1:1 आहे. तर सॅक्रिफायसिंग गेन रेशो म्हणजे ओल्ड मायनस न्यू. इनडायरेक्टली ओल्ड शेअर 1/4 पार्ट आहे, न्यू शेअर 1/6 पार्ट आहे. तर 1/-2 म्हणजे इथे किती आहे 1/12. तर 1/12 पार्ट जो आहे तो सॅक्रिफाईस करेल. ठीक आहे. नेक्स्ट 16. X and Y are the partners with the capital of 18,000 and 20,000 respectively. Z is admitted one part share and brings 24,000 as a capital. Calculate the goodwill. हे आपण मगाशी पण पाहिला आहे फॉर्म्युला याचा गुडविलचा. ठीक आहे. बघ काय म्हटलेलं आहे X and Y भागीदार आहेत. त्यांची भांडवले अनुक्रमे 18,000 आणि 20,000 आहेत. Z ला 1/3 हिस्सा देऊन भागीदारीत घेतले गेले आहेत आणि तो 24,000 भांडवल घेऊन येतो. गुडविल किती असेल ते शोध. बरोबर आहे. तर बघा गिवन व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे कॅपिटल ऑफ X 18,000, कॅपिटल ऑफ Y 25,000 आणि Z जो आहे तो 24 आहे मीन्स त्याचा 1/3 शेअर आहे. ठीक आहे. फॉर 1/3 शेअर. तर बघा फॉर्म्युला काय आपल्याजवळ टोटल कॅपिटल ऑफ द फर्म म्हणजे Z कॅपिटल इंटू रेसिप्रोकल ऑफ Z शेअर्स मीन्स इम्प्लाइड कॅपिटल किती आहे 24 इंटू 1/3/1 मीन्स किती झाले 72,000. आता ऍक्च्युअल कंबाईन जर कॅपिटल पाहिला XYZचं तर तिघांचं कॅपिटल किती आहे 62,000. तर गुडविल इक्वल्स टू इम्प्लाइड कॅपिटल मायनस ऍक्च्युअल कॅपिटल मीन्स 72 मायनस 62 तर किती आलं 10,000. करेक्ट आन्सर किती येईल इथे 10,000. ओके. नेक्स्ट 17. A, B and C share profit equally. Okay. A retired. The goodwill appearing in the book is 3,000, but it will now valued 6,000. What amount will get A credited with? ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे A, B आणि C नफा समान प्रमाणात वाटून घेतात. A सेवानिवृत्त होतं आणि पुस्तकांमध्ये दिसणारी गुडविल 3,000 आहे, परंतु तिचे मूल्य आता 6,000 ठरवलेले आहे. ए ला किती रक्कम क्रेडिट दिली जाईल. तर बघा गिवन काय आपल्याजवळ रेशिओ दिलेला आहे तिघांचा इक्वली म्हणजे 1:1:1 चा. गुडविल इन द बुक 6,000 आहे, रिव्हॅल्यू दिलेली आहे 6,000. तर ए रिटायर्ड झाल्यानंतर किती. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला काय ए शेअर ऑफ गुडविल म्हणजे रिव्हॅल्यू शेअर्स मायनस बुक व्हॅल्यू शेअर्स मीन्स 6,000 मायनस 3,000 इंटू 1/3. बरोबर आहे. आता इन्क्रीज इन गुडविल किती झालं 3,000 इन्क्रीज झालं 6,000 मायनस 3,000 तर 3,000 इंटू 1/3 मीन्स 1,000. तर ए ला किती रक्कम क्रेडिट केली जाईल 1,000 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 18. बघा काय म्हटलं आहे A, B and C are partner with the capital 1,75,000 and 50,000 respectively. On C retirement, his share is acquired by A and B in the ratio 6:4. Capital in the gaining ratio. बघा काय म्हटलंय A, B आणि C भागीदार आहेत आणि त्यांची भांडवली अनुक्रमे 1,75,000 आणि 50,000 आहे. C सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा हिस्सा A आणि B यांनी 6:4 च्या प्रमाणात मिळवला. गेनिंग रेशिओ जो आहे गुंतवणूक लाभाचा अनुपात किती असेल. ठीक आहे. तर बघा कॅपिटल दिलेलं आहे ABCचं 1,75,000 50,000 आणि C रिटायर्ड अँड शेअर एक्वायर्ड बाय A आणि B किती आहे 6:4. तर काय फॉर्म्युला आपला होईल गेनिंग रेशिओ म्हणजे काय A गेन इज टू B गेन. ठीक आहे. बघा C शेअर काय 1/3 आहे सिन्स A आणि B C आर इक्वल पार्टनर अनलेस अदरवाइज स्टेटेड. A चा जर गेन पाहिला तर 1/3 इंटू 60 6/10 म्हणजे 6/30 एलसीएम काढल्यानंतर. तसंच B चा गेन 1/3 बाय 4/10 तर 4/30. जर याला इक्वल टू रेशो काढला तर 6:4 म्हणजे 3:2. तर 3:2 काय आहे त्यांचा अनुपात. ठीक आहे. नेक्स्ट 19. बघा काय म्हटलंय ABC शेअर प्रॉफिट इन द रेशिओ 2:2:1. ठीक आहे. On retirement day, goodwill value at 30,000. Find A and C contribution to the compensate B. ठीक आहे. बघा काय म्हटलंय A, B आणि C नफा 2:1 या प्रमाणात वाटून घेतात. B सेवानिवृत्त झाल्यावर गुडविलचे मूल्य 30,000 निश्चित केले गेले. B ला भरपाई देण्यासाठी A आणि C ने किती रक्कम भरावी लागेल. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे गिवन व्हॅल्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय ABCचा 2:2:1. गुडविल ऑफ द फर्म दिलेला आहे डायरेक्टली 30,000. फॉर्म्युला काय आहे B शेअर्स ऑफ गुडविल म्हणजे टोटल गुडविल इंटू B शेअर्स. तर B शेअर्स किती आहे 2 इंटू
डिवाइड बाय 2 इंटू 2 प्लस 1 जो रेशियो दिलेला आपल्याला मीन्स किती आहे 2/5 चा. बी गुडविल शेअर 30,000 इंटू 2/5 मीन्स किती झाला 12,000. आता 12,000 जो आहे कंपन्सेट केलं कोणी ए आणि सी नी. दे आर गेनिंग रेशियो. तर न्यू रेशियो किती आहे बी आफ्टर रिटायरमेंट ए आणि सी चा 2:1. तर गेनिंग रेशियो ऑफ ए आणि सी किती झाला 2:1. तर टोटल कंपन्सेशन टू बी म्हणजे 12,000 जे आपल्याला दिलेलं होतं. तसंच ए चं कंट्रीब्युशन जर पाहिलं तर 12,000 इंटू 2/3 म्हणजे 8,000 आणि सी चं कंट्रीब्युशन पाहिलं तर 12,000 इंटू 1/3 म्हणजे 4,000. तर 8,000 अँड 4,000 काय आहे याचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 20. A, B and C share profit and loss in the ratio 2:2:1. ठीक है. C dies on 31st March 2022. The profit of the year ending on the March 31st 2022 is 64,000. What will be the share of deceased partner in the profit? ठीक आहे. बघा काय म्हटलंय ए बी आणि सी नफा तोटा 2:2:1 या प्रमाणात वाटून घेतात. सी चे 31 मार्च 2022 रोजी निधन झाले. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी नफा 64,000 आहे. मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा किती असेल. ठीक आहे. तर बघा काय दिलेलं आहे गिवन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ ए बी सी दिलेला आहे 2:2:1. ठीक आहे. सी डाईज झाला 31 मार्चला. द प्रॉफिट फॉर द फुल इयर एंडिंग किती आहे 64,000. तर सी प्रॉफिट नीड टू बी कॅल्क्युलेट. बघा सी चा रेशिओ काय टोटल प्रॉफिट इंटू सी रेशिओ बरोबर आहे. तर सी चा जो रेशिओ आहे तो किती आहे 1/15 मीन्स 1/5. तर 64 मधनं 1/5 जर काढला तर 12,800. तर 12,800 जो काय आहे तो मृत भागीदारातील हिस्सा आहे. ठीक आहे. नेक्स्ट 21. Goods are transferred from Department X to Department Y at the price including profit of 33.33% on the cost. ठीक है. If closing stock Department Y is 48,000, what will be the amount of stock reserved on closing stock? Okay. तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा विभाग X कडून विभाग Y कडे वस्तू किमतीवर 33.33% नफा समाविष्ट करून हस्तांतरित केल्या जातात. विभाग Y चा क्लोजिंग स्टॉक 48,000 आहे. क्लोजिंग स्टॉक वर स्टॉक रिझर्व किती असेल. ठीक आहे. तर बघा गिवन व्हॅल्यू काय दिलेली आहे गुड ट्रान्सफर्ड फ्रॉम डिपार्टमेंट टू XY ऍट प्राइस इन्क्लुडिंग 33% प्रॉफिट आहे आणि क्लोजिंग परचेज ऑफ Y आहे 48,000. तर बघा प्रॉफिट पर्सेंटेज ऑन कॉस्ट 33 म्हणजे 1/3. कॉस्ट प्राइस जर आहे तर सेलिंग प्राइस डिवाइड बाय 1 प्लस प्रॉफिट पर्सेंटेज हा आपला कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला आहे आणि स्टॉक रिझर्व जर म्हटलं तर क्लोजिंग स्टॉक मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. तर बघा कॉस्ट प्राइस आहे तर 48,000 दिलेलीच आहे आपल्याला डिवाइड 1 प्लस 1/3 म्हणजे 48 डिवाइड बाय 4/3 वाट म्हणजे किती झालं इथे 36,000. व्हॅल्यू आपल्याला किती होती क्लोजिंग स्टॉकची 48. तर 48 मधला 36 मायनस करू तो 12,000 जो आहे तो काय आहे स्टॉक रिझर्व. ठीक आहे. नेक्स्ट 22. Goods are sent to branch at the cost plus 25%. What is the loading on invoice price? ठीक आहे. वस्तू शाखेकडे किमतीवर 25% वाढ करून पाठवली जातात. इनवॉइस किमतीवर लोडिंग किती असेल. ठीक आहे. लोडिंग आपल्याला काढायचं आहे. तर बघा गिवन काय आपल्याला गुड्स सेंड टू 25% कॉस्ट 25% दिला. आता लोडिंग इनवॉइस प्राइस म्हणजे काय प्रॉफिट डिवाइड बाय इनवॉइस प्राइस इंटू 100%. तर इनवॉइस प्राइस जी आहे ती कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे 100% प्लस 25 म्हणजे किती झाली 125. आता लोडिंग जर काढायचं असेल तर प्रॉफिट डिवाइड बाय इनवॉइस प्राइस इंटू 100% म्हणजे 25 डिवाइड बाय 125 इंटू 100 तर किती आलं 20%. तर लोडिंग किती आहे त्याच्यावर 20%. नेक्स्ट 23. KCS purchase a machine from JPS on hire purchase. ठीक है. The cash price was 8,64,000. 2,16,000 was paid on delivery. ठीक है. The balance is payable in 3 installment that is of 2,88,000 each. What is the interest included in the first installment? ठीक है. KCS ने JPS कडून हायर परचेस वर मशीन विकत घेतली. रोख किंमत 8,64,000 होती. 2,16,000 डिलिव्हरी वेळी दिले गेले आणि उर्वरित रक्कम 3 हप्त्यात 2,88,000 प्रति हप्ता भरायचे आहे. पहिल्या हप्त्यातील व्याज किती आहे. ठीक आहे. तर बघा गिवन काय आहे कॅश प्राइस 8,64,000
डाऊन पेमेंट 2,16,000, बॅलन्स इन्स्टॉलमेंट 3 आणि ईच इन्स्टॉलमेंट किती आहे 2,88,000. ठीक आहे. तर बघा टोटल पेएबल अमाऊंट जे आहे तर डाऊन पेमेंट प्लस 3 इन्स्टॉलमेंट इक्वल्स टू किती आहे 2,16,000 प्लस 288 इंटू 3 म्हणजे किती झाले 2,16,000 प्लस 864 म्हणजे 10,80,000. टोटल इंटरेस्ट जर काढायचं असेल तर 10,80,000 मायनस 8,64 म्हणजे 2,16,000 काय आहे त्याचा इंटरेस्ट आहे. बरोबर आहे. आता इंटरेस्ट जो आहे तर तो 3च इन्स्टॉलमेंटचा आहे तर पर इन्स्टॉलमेंट जर पाहिला तर 2,16,000 डिवाइड बाय 2 मीन्स 1,08,000. करेक्ट आन्सर किती येईल 1,08,000. ठीक आहे. नेक्स्ट 24. हेड ऑफिस इनवॉइस गुड टू इट्स ब्रांच 10% लेस than कॉटलॅक प्राइस. ठीक है. What is cost plus 20%? Total invoice goods during the year were 4,32,000. What is the cost of such goods? ठीक है. मुख्य कार्यालयाने त्यांच्या शाखेकडे वस्तूचे बिल कॅटलॉग किमतीत 10% कमी करून दिली, जिची किंमत म्हणजे किंमत प्लस 20%. वर्षभरातील एकूण बिल केलेल्या वस्तू 4,32,000 होत्या. अशा वस्तूंचा खर्च किती. ठीक आहे. तर बघा गिवन काय कॅटलॉग प्राइस जे आहे ते कॉस्ट प्लस 20% आहे. गुड इनवॉइस 10% लेस आहे कॅटलॉग प्राइसच्या आणि टोटल इनवॉइस गुड्स आहे 4,32,000 4,34,000. तर कॅटलॉग प्राइस म्हणजे काय कॉस्ट इंटू 1.20 कारण की 20% आहे. तसंच इनवॉइस प्राइस जर पाहिली तर कॉटलाइज प्राइस इंटू 90 म्हणजे 1.20 इंटू 90. बरोबर आहे. तर किती आहे कॉस्ट इंटू 1.8. तर इनवॉइस प्राइस दिली आपल्याला 4,32,000 तर इनवॉइस प्राइस मायनस डिवाइड बाय 1.8. बघा 4,32,000 डिवाइड बाय 1.08 तर किती येणार इथे 4 लाख. तर करेक्ट. तर वस्तूची कॉस्ट जी आहे कॉस्ट ऑफ गुड्स किती आहे 4 लाख. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा जर लाईक असेल व्हिडिओला तेव्हाच आपण नेक्स्ट सेट 3 पण बनवणार अदरवाईज नाही. ठीक आहे. तर बघा 25 काय आहे गुड्स आर सेंड टू ब्रांच ॲट द कॉस्ट प्लस 50%. व्हॉट इज द लोडिंग ऑन इनवॉइस प्राइस. ठीक आहे. बघा वस्तू शाखेकडे किमतीवर 50% वाढ करून पाठवली जातात. इनवॉइस किमतीवर लोडिंग किती आहे हे काढायचं. तर बघा गिवन काय आहे कॉस्ट 50%. लोडिंग ऑन इनवॉइस बघा किती आहे 50% प्लस इनवॉइस प्राइस इंटू 100. कॉस्ट प्लस प्रॉफिट किती आहे 100% प्लस 50 म्हणजे 150%. तर लोडिंग किती झालं बघा 50 डिवाइड बाय 150 इंटू 100 तर किती 33.33%. तर करेक्ट आन्सर किती येईल 33.33%. ठीक आहे. नेक्स्ट तसंच बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे महाट्रान्सको अकाउंट प्रोफेशनलसाठी. ठीक आहे. तसंच सेपरेट PDF पण आहे ईच सब्जेक्टची. तर ज्यांना पण जी PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.